नमस्कार. आज आपण एका खूपच इंटरेस्टिंग विषयावर बोलणार आहोत. शेती. पण जशी आपण पूर्वी पाहायचो तशी नाही. ही आहे आधुनिक शेती, जिथे तंत्रज्ञानाने अक्षरशः क्रांती घडवली आहे. म्हणजे बघा ना, पूर्वी सगळं अनुभवावर चालायचं, पण आता सेन्सर्स, डेटा आणि ऑटोमेशनमुळे शेती करण्याची पद्धतच बदलून गेली आहे. ती आता झालीये एक माहिती आधारित अचूक व्यवस्थापन प्रणाली. चला तर मग पाहूया हे सगळं नेमकं काय आहे. एक मोठा प्रश्न आपल्यासमोर आहे. तो म्हणजे कमीत कमी साधनं वापरून, पर्यावरणाला कमीत कमी धक्का लावून आपल्याला जास्त अन्न पिकवायचं आहे. हे आव्हान खूप मोठं आहे, नाही का? याचं उत्तर तंत्रज्ञानात आहे, हे तर नक्की. पण हे तंत्रज्ञान शेतात प्रत्यक्षात काम कसं करतं? हायटेक शेती म्हणजे नेमकं काय? मग अडचण नेमकी कुठे येते? उत्तर आहे आपल्या पारंपरिक शेतीच्या पद्धतींमध्ये. फरक बघा. पारंपरिक पद्धतीत कसं व्हायचं? अख्ख्या शेताला एकसारखाच पाणी आणि खत दिलं जायचं, अंदाजे. पण प्रिसिजन ॲग्रिकल्चर, किंवा ज्याला आपण अचूक शेती म्हणतो, ती एकदम वेगळी आहे. इथे डेटाच्या आधारावर प्रत्येक झाडाची, अगदी प्रत्येक रोपाची गरज काय आहे हे ओळखलं जातं, आणि मग फक्त गरजेपुरतीच संसाधनं दिली जातात. हा खूप मोठा बदल आहे, आणि याचा थेट परिणाम कार्यक्षमतेवर होतो. तर मग ही अचूकता साधायची कशी? याची पहिली पायरी म्हणजे शेताला एक प्रकारे संवेदना किंवा समज देणं. यासाठी असं तंत्रज्ञान वापरलं जातं जे शेतकऱ्यांना त्यांच्या शेताची खरी गरज काय आहे हे अगदी अचूकपणे सांगतं. याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे NDVI. सोप्या भाषेत सांगायचं तर हे पिकाचं हेल्थ रिपोर्ट कार्ड आहे. हे तंत्रज्ञान प्रकाशाच्या परावर्तनाचं विश्लेषण करतं आणि त्यावरून पिकाला नायट्रोजनची किती गरज आहे हे अगदी बरोबर ओळखतं. आणि या रिपोर्ट कार्डचा फायदा काय? तर सेन्स अँड अप्लाय ऑपरेशन शक्य होतं. म्हणजे जिथे गरज आहे फक्त तिथेच आणि तेवढंच खत द्यायचं. हा चार्ट बघा. तो स्पष्ट दाखवतोय की व्हेरिएबल रेट ॲप्लिकेशन म्हणजेच VRA पद्धत जुन्या पद्धतीपेक्षा कितीतरी पटीने प्रभावी आहे. आणि यामुळे काय साधलं जातं? नायट्रोजन वापरण्याची कार्यक्षमता तब्बल 15% जास्त वाढते. आता याचा अर्थ फक्त पैशांची बचत नाही, तर त्याहून महत्त्वाचं म्हणजे खताचा अनावश्यक वापर टळतो आणि आपलं भूजल प्रदूषित होण्यापासून वाचतं. हेच तत्त्व पाणी देण्यासाठी म्हणजे सिंचनासाठीही वापरलं जातं. स्मार्ट सिंचन प्रणाली मातीतले ओलावा सेन्सर्स आणि हवामानाचा डेटा वापरते. मग जेव्हा आणि जिथे गरज असेल फक्त तिथेच स्वयंचलितपणे पाणी दिलं जातं. ही एक प्रकारची सेल्फ सफिशियंट क्लोज्ड लूप फीडबॅक सिस्टम आहे. आणि हे इतकं महत्त्वाचं काय? कारण जगात जेवढं पाणी माणूस वापरतो त्यापैकी जवळपास 70% पाणी एकट्या शेतीसाठी वापरलं जातं. त्यामुळे पाण्याची कार्यक्षमता वाढवणं किती गरजेचं आहे हे आपल्या लक्षात येईल. ठीक आहे, तर आता शेताला समज आली आहे. पण या माहितीवर अचूकपणे काम करण्यासाठी आपल्याला गरज आहे आधुनिक यंत्रांची आणि रोबोट्सची. GPS ऑटो स्टेअरिंगबद्दल ऐकलं असेलच. हे जणू काही ट्रॅक्टरसाठीचं लेन असिस्ट आहे. RTK सारख्या प्रणालीमुळे ट्रॅक्टर काही सेंटीमीटरच्या अचूकतेने शेतात फिरू शकतो. विचार करा किती प्रचंड अचूकता आहे ही. आणि याचा परिणाम? तो तर जबरदस्त आहे. मशीनच्या फेऱ्यांमधला जो ओव्हरलॅप असतो तो तब्बल 90% कमी होतो. याचा सरळ अर्थ म्हणजे इंधन, बियाणं आणि वेळ या तिन्हींची प्रचंड बचत. आता वळूया ड्रोन्सकडे. मोठ्या शेतांवर नजर ठेवायची असेल तर ड्रोन्सचा काही जबाब नाही. पिकांवर आलेली कीड किंवा पाण्याची कमतरता हे माणसाच्या डोळ्यांना दिसण्याआधीच ड्रोन्स ओळखू शकतात. आणि इतकंच नाही तर अचूक फवारणीसाठीही मदत करतात. आणि हे इथेच थांबत नाही. तण काढण्यासारख्या लहान पण अत्यंत महत्त्वाच्या कामांसाठी आता स्वायत्त रोबोट्स विकसित केले जात आहेत. याचा एक मोठा फायदा म्हणजे रासायनिक तणनाशकांचा वापर खूप कमी होईल. पण एक मिनिट, हे सगळे सेन्सर्स, ट्रॅक्टर्स आणि ड्रोन्स एकमेकांशी संवाद कसा साधतात? या सगळ्या तंत्रज्ञानाला एकत्र जोडणारी एक अतिशय महत्त्वाची संकल्पना आहे ॲग्रिकल्चरल इंटरनेट ऑफ थिंग्स, किंवा सोप्या भाषेत कृषी IoT. हे वाक्य या संकल्पनेचं सार सांगतं. IoT म्हणजे खरतर शेताची मज्जासंस्थाच आहे. ही प्रणाली सर्व सेन्सर्स आणि उपकरणांना एकाच नेटवर्कमध्ये आणते आणि त्यांच्यात समन्वय घडवून आणते. आता हे नेटवर्क काम कसं करतं ते पाहू. एकदम सोपं आहे. शेतातले सेन्सर्स डेटा गोळा करतात, नेटवर्क तो डेटा क्लाउडवर पाठवतं आणि तिथे असलेले ॲप्लिकेशन्स त्या डेटाचं विश्लेषण करून शेतकऱ्याला योग्य निर्णय घेण्यासाठी मदत करतात. या प्रणालीचे 3 मुख्य स्तर आहेत. पहिला, परसेप्शन लेअर, जिथे सेन्सर्स माहिती गोळा करतात. दुसरा, नेटवर्क लेअर, जो ही माहिती वायफाय सारख्या तंत्रज्ञानाने पुढे पाठवतो. आणि तिसरा, ॲप्लिकेशन लेअर,
जिथे या माहितीचं विश्लेषण करून त्यावर आधारित निर्णय घेतले जातात. सोपं आहे नाही का? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यातून प्रचंड प्रमाणात बिग डेटा तयार होतो आणि या डेटाचा वापर करून मशीन लर्निंगच्या मदतीने भविष्यात येणारं उत्पन्न किंवा एखाद्या रोगाचा प्रादुर्भाव याचा अंदाज आधीच लावता येतो. तर या सगळ्याचा एकत्रित परिणाम काय होतो आणि या क्षेत्राचं भविष्य कसं दिसतं, चला पाहूया. याचे फायदे अनेक आहेत. उत्पादकता वाढते, संसाधनांचा योग्य वापर होतो, पर्यावरणाचं संरक्षण होतं आणि ट्रेसिबिलिटीमुळे अन्नाची सुरक्षितताही वाढते. पण एक अत्यंत रंजक नवीन दिशा उघडली आहे, ती म्हणजे ॲग्रो मेडिकल फूड्स. म्हणजे काय? तर विशिष्ट आजारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी लागणारी पोषक तत्व असलेली पिकं अचूक तंत्रज्ञान वापरून मुद्दाम तयार केली जातात. आणि भविष्यात हे तंत्रज्ञान आणखी प्रगत होणार आहे. सेन्सर्स अजून लहान आणि अधिक कार्यक्षम होतील, नॅनो सेन्सरचा वापर वाढेल आणि हळूहळू आपण पूर्णपणे रोबोट्सद्वारे चालवल्या जाणाऱ्या स्वायत्त शेतीकडे वाटचाल करू. आणि जाता जाता एक विचार मनात येतो. बघा, जर एका ट्रॅक्टरकडे जो आपल्या आरोग्याची काळजी घेतो त्या डॉक्टरपेक्षाही जास्त डेटा असेल, तर विचार करा, अन्न आणि तंत्रज्ञानाचं भविष्य काय असू शकेल? नक्कीच विचार करायला लावणारा प्रश्न आहे हा.